सो नेक्स्ट मी हे यूज करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्यामध्ये बाय द वे हा अजिबात रेकमेंडेशन व्हिडिओ नाही. हे आपलं मला वाटलं की हे खूप भारी आहे म्हणून मी आपलं करते. म्हणजे हा काही पेड व्हिडिओ नाही आहे, हा पेड व्हिडिओ नाही असं मला म्हणायचं. ओके स्टार्ट. मी थोडीशी याच्यामध्ये हीट वाढवणार आहे. नॉट बॅड. हा व्हिडिओ बघता बघता मला अचानक कळलं की आवाजाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणून मी थोडा व्हॉल्यूम कमी केला आहे आणि त्या ठिकाणी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर ही ॲक्च्युली एअर ड्रायिंगनंतर ही तुमची सेकंड स्टेज असायलाच हवी, कारण की ह्यामुळे केस तुमचे स्मूथ होतात. फ्रीझी केस असतील तर ते सेटल डाऊन होतात, त्यामुळे पुढच्या स्टेजेस करणं पण इझी होऊन जातं. मी पण काय ब्लॅक टी शर्ट घालून बसले. आता तुम्हाला यात फटाफट फरक जाणवेल. सो आता हे पण मी काढणार आहे, कारण आपण एक दुसरा जो मी युजली यूज करते तो पार्ट यूज करून बघणार आहोत. त्यासाठी मी अजून थोडा सेक्शन काढणार आहे इथून. हो सी किती किती वेवी झाले होते. ॲक्च्युली मी जरा मूर्खपणा पण केला. मी ॲज युजल केस धुतल्यानंतर ते बांधले आणि मी जेवण बनवत होते. ओके लावलं. हे राऊंड ब्रश मी भरपूर यूज केलं आहे, कारण की हे वापरायला खूप सोपं आहे. केसांना व्हॉल्यूम मिळतो. थोडंसं व्यवस्थित यूज केलं तर टॉंग केल्यासारखे सुद्धा तुम्ही केस स्टाईल करू शकता यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका हातात ब्रश पकडा, दुसऱ्या हातात एअर ड्रायर पकडा, अशी सगळी गडबड नाही आहे. एका हातात फक्त एअर ड्रायर पकडून तुम्ही हे काम करू शकता. हे म्हणजे रन टाईम आहे ऑन रेकॉर्ड, किती वेळ लागला ते. ओके मी व्ह्यू पण टाकेन. हे ॲक्च्युली सिद्धार्थ पण यूज करतो. म्हणजे जस्ट त्याने त्याचे केस याने असे कोंब केले तरीही फटाफट त्याचे केस सेट होतात. गुड फॉर बॉईज ऑल्सो ॲक्च्युली. फक्त खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मुलींना जास्त दिसतात. Too good actually. You have to agree. This is too good. फक्त प्रॉब्लेम एवढा होतो ना, आता मी AC मध्ये बसले त्यामुळे ठीक आहे. बट अदरवाईज चान्सेस आर की बाहेर पडल्याबरोबर हे फ्रीझी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सी काय डिफरन्स आहे कमाल.